नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. वृत्तवेधच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे कौतुक करत टंचाई नियोजन करण्याच्या दिल्या सूचना. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तर महापालिकेत आयुक्तांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. शहर जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात झाला साजरा. विविध शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ. आणि सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी केली दमदार कामगिरी. 21 लाखाच्या गांजासह 36 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सोलापूरकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच भविष्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये योग्य नियोजन प्रशासनाने करावे अशाही सूचना त्यांनी केल्या. प्रारंभी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले. परेड संचालनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग, महिला व पुरुष पथक, शहर वाहतूक शाखा, एनसीसी पथक, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक तसेच विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक सायन्स व्हॅन, बीडीडीएस, महारक्षक वज्र वाहन, वरुण वाहन, वन आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, अग्निशमन, परिवहनाची वाहने, रुग्णवाहिका, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुरक्षा कवच, मतदार जनजागृती रथ यांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरच्या शहराच्या जवळ रेनगर गृहनिर्माण प्रकल्प राबवला जात आहे. हा या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाईवरील उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पाटील यांनी केले. विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. ही आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. हेक्टर क्षेत्रावर 6,76,000 शेतकऱ्यांनी विमा भरला, तर रब्बी हंगामामध्ये 3,02,000 हेक्टर क्षेत्रावर 3,78,000 शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 1 रुपयामध्ये विमा ही योजना राज्य सरकारने घोषित केल्यामुळे ही संख्या डबल झाली. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचना निर्गमित करून खरीप हंगामामध्ये सोयाबीन, बाजरी, मका या पिकासाठी 25% अग्रिम स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी 1,35,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 94,67,00,000 रुपये अग्रिम रक्कम, बाजरी पिकासाठी 27,780 शेतकऱ्यांच्या खात्यावर 7,58,00,000 रुपये, तसेच मका पिकासाठी 4,624 शेतकऱ्यांच्या खात्यावर 52,00,000 रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात आली आहे. या अंतर्गत 1,68,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 102,77,00,000 रुपये जमा करण्यात आले आहे. ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांनी त्वरित जमा करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. कौशल्य विकासाच्या विविध रोजगार उद्योजकता योजनेअंतर्गत मागील एका वर्षात सोलापूर जिल्ह्यात 10,650 उमेदवारांना कृषी, आरोग्य, हरित, ऊर्जा, गारमेंट व बँकिंग या सेक्टरमध्ये प्रशिक्षण देऊन या क्षेत्रातील उद्योजकांमार्फत एकूण 5,379 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ ही सरकारची खूप महत्वाची योजना जिल्ह्यातील 7,012. देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
सकाळी 8:05 जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, विठ्ठल उदमले, अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, एनआयसीचे अधिकारी उत्कर्ष होलकांसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते। महापालिका इंद्रभवन प्रशासकीय इमारत येथे 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला। यावेळी आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना 4% पगारवाढीची घोषणा केली। देशाचा 75वा गणतंत्र दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका इंद्रभवन प्रशासकीय इमारत या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली। तत्पूर्वी अग्निशामक दल प्रमुख केदारनाथ आवटे यांनी ध्वजारोहण करण्याची मान्यता देऊन त्यासंबंधी तयारी केली। त्यानंतर ध्वज फडकावण्यात आला। यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 4% पगारवाढीची घोषणा केली। दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यामध्ये प्रशस्तीपत्रक, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी सारे वातावरण तिरंगामय झाले होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ आदींसह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पत्रकार बंधूंना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। दरवर्षी हा दिवस आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान अनन्यसाधारण आहे। इथल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अलीकडे केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व 4 हुतात्मा पुतळा परिसराच्या सुशोभीकरण हे एक प्रकारे संकल्पनांना वाहिलेली आदरांजली आहे असं मला वाटतं। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरामध्ये जवळपास 47 प्रकल्प सुरू होते। त्यापैकी आजवरचे 46 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि 40 प्रकल्प मनपाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित इंदिरा गांधी स्टेडियम हे सुसज्ज झाला असून त्या ठिकाणी अलीकडे रनिंगचे सामने घेण्यात आले। भविष्यात या ठिकाणी IPL सारख्या मॅचेस घेण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न राहील। शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे। मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत उजनी धरणातील जास्तीचं बांधकाम 50% पूर्ण झालं आहे आणि एकूण 110 किलोमीटर पैकी 75 किलोमीटर पाईपचा सप्लाय होऊन त्यापैकी 66 किलोमीटर पाईप आणून पूर्ण झाले आहेत। तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग 31 किलोमीटरची पूर्ण झाली आहे। सदर काम नोव्हेंबर 2024च्या मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। शहरातल्या भूतान शहराचे भूसंपादन सेक्शन 90% निवाडे जाहीर करण्यात आलेले आहेत। केंद्र आणि राज्य शासन तसेच मनपा निधी याच्यासोबतच उद्योजकांच्या सीएसआर फंडामधूनही अनेक लोकोपयोगी कामे करण्याच्या मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे। दफरी चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचं आधुनिकीकरण 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्चून पूर्ण झाला आहे। या ठिकाणी महिलांची सुलभ प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियुक्त करण्यात येत आहे। 28 फेब्रुवारी 2023 पासून जेव्हापासून हे इस्पितळ लोकार्पण केलं गेलं तेव्हापासून आजपर्यंत 30,000 महिला रुग्णांनी या प्रसूतीगृहातून लाभ घेतला आहे। या ठिकाणी रात्रंदिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटल सारख्या आरोग्य सुविधा विनामूल्य पुरवण्यात येत आहे। बँकांच्या सीएसआर फंडांमधून अलीकडे कॅम्प प्रशालेमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून क्रीडांगण विकास, सुसज्ज स्वतंत्र स्वच्छतागृहे, रंगरंगोटीच्या सुरुवाती अशी अनेक कामे पूर्ण होऊन त्याचा लाभ आज 1700हून अधिक विद्यार्थी घेत आहेत।
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले। देशभक्तीपर घोषणांनी आसमंतात दणाणून गेला। शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली। यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देताना मागील 6 महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये राबवलेले उपक्रम सांगत शुभेच्छा दिल्या। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वांघमोडे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, लेखाधिकारी पाटील प्रमुख उपस्थित होते। आज मला इथे येऊन 6 महिने होत आहेत जिल्हा परिषदमध्ये। मला आठवतं की 15 ऑगस्टला आपण खूप छान एक शपथ घेतली होती प्लास्टिक मुक्तीची आणि गुटखा मुक्तीची, आणि त्याच्यानंतर एक चांगला परिणाम आपल्याला दिसतोय पूर्ण जिल्हा परिषदमध्ये। आणि मागच्या 6 महिन्यामध्ये संस्थात्मक बळकटीकरण करण्यासाठी आपण ट्रेनिंग घेतलं। आज विकासासाठी जी कामं आहेत त्याला गती मिळालेली आहे। JJM असो का मोदी आवास योजना असो का PMAY असो, सगळ्या गोष्टींमध्ये आपली जिल्हा परिषद फार पुढे आहे। याच्या पुढे आणखीन पुढे जाईल अशीच मी अपेक्षा बाळगते। आज आपला 75वा प्रजासत्ताक दिन आहे। प्रत्येक सणासारखा हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या देशासाठी, आपल्या भारतासाठी, आणि तीच त्या सणाचीच उत्सुकता घेऊन आम्ही पुढची शपथ घेतोय। आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा। हॅपी रिपब्लिक डे। थँक्यू। महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त इंद्रभवन येथील मीटिंग हॉल या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या समवेत सर्व अधिकारी यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली। याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, राहुल कुलकर्णी, सहाय्यक नगररचना संचालक संभाजी कांबळे, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेनगुळे, कार्यकारी अभियंता विद्युत परदेशी लक्ष्मीनारायण दोंतुल, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सिद्धराम गुडघर, डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, स्नेहल चपळगावकर, संध्या भाकरे, शिव उदगिरी, कार्यालय प्रमुख व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। भारताचे सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करणे, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान स्वतः प्रत अर्पण करत आहोत।
मूळच्या सोलापुरातील तिरेगावच्या असणाऱ्या IPS विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. सीबीआयच्या जॉईंट डायरेक्टर IPS विद्या जयंत कुलकर्णी यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. मूळ सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे या छोट्याशा गावातील असलेल्या विद्या कुलकर्णी तसेच पंढरपूर हे आजोळ असलेल्या 1998 बॅचच्या तामिळनाडू केडरच्या IPS आहेत. तिऱ्हेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन नंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून BE कम्प्युटरचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. सध्या त्या सीबीआयच्या जॉईंट डायरेक्टर साऊथ झोन पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले. आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले. प्रजासत्तेच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर 1950 ला प्रजाचं राज्य आलं. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची समिती नेमली होती. त्या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम करून संविधान हे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान दिलं आणि आज 26 जानेवारी घटना आपली बाबासाहेबांनी या देशाला दिली. त्या घटनेवर 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आपल्याला सगळ्याला आनंद आहे. ज्या काँग्रेसने या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानावर गेले 75 वर्ष आपण ही घटना या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर देश चालतो. देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं बलिदान गेलं. अनेक लोकांच्या घरांच्या राखणदारी झाल्या. अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला. ह्यातून हा देश घडला. हा देश घडत असताना महात्मा गांधींचा ज्या मनातला राम होता तो राम खऱ्या अर्थानं 75 वर्ष गरीब दीन दलित अनेक लोकांना स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती आली. देश सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी अकलूजहून घेऊन जाणारा गांजा फिल्मी स्टाईलने पकडला असून यामध्ये सुमारे 21 लाखाच्या गांजासह 2 वाहने असा 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात 2 कारसह 105 किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी माढा तालुक्यातील मोडणीमजवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली. या छाप्यात 2 वाहनांसह 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूजकडे घेऊन जात होती असे यावेळी सांगण्यात आले. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी 24 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मोडणीम गावच्या जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात दुपारी 2च्या नंतर त्यांच्याकडील वाहनाने काही इसम येणार असल्याची विश्वसनीय माहिती होती. मारुती सुझुकी ब्रेझा पांढऱ्या रंगाची कार क्रमांक MH45N6752 आणि रेनॉल्ट कंपनीची ट्रिबर सिल्व्हर रंगाची कार क्रमांक MH45AQ7821 मधून गांजा हे मादक अंमली पदार्थ ओरिसा राज्यातून घेऊन येऊन तो अकलूज येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती खात्रीशीर असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांना सतर्क केले. गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर
यांनी पथकास मोडणीम गावाहून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गोलाकार चौक येथे सापळा लावला। ही वाहने मोडणीम गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरण गावाकडे घेऊन पळून जाऊ लागले। त्यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय मोरे व पथकाने कारचा शासकीय वाहनाने पाठलाग करत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणाऱ्या दोन्ही कार शासकीय वाहने आडवी लावून अडवण्यात आले। यावेळी कारमधील 2 इसमांना जागीच पकडण्यात आले, मात्र तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले। त्यातील मारुती सुझुकी ब्रेझा कार क्रमांक MH45 N 6752 मध्ये एकूण 15 पाकिटे व ट्रिबर कार क्रमांक MH45 AQ 7821 मध्ये 37 पाकिटे, प्रत्येक पाकिटचे असणारे गांजाचे वजन 2 किलोच्या आसपास असून 52 पाकिटमध्ये 105 किलो 380 ग्रॅम वजनाचा एकूण 21,07,600 रुपये किमतीचा व दोन्ही वाहनांची किंमत 15 लाख रुपये असा एकूण 36,07,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हा अवैध गांजा हा मादक व नशाकारक पदार्थ अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरिसा येथून घेऊन अकलूजकडे घेऊन जात असताना मिळून आल्याने 5 आरोपींविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, नीलकंठ जाधवर, इसाक मुजावर, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, सतीश कापरे यांनी पार पाडली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सलानगर अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विकास कुलकर्णी यांनी स्वखर्चातून आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वाचन कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सलानगर अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विकास कुलकर्णी यांनी स्वखर्चातून आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वाचन कट्ट्याचे 25 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले। विकास कुलकर्णी या शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर कट्ट्यावर व्यवस्थित बसून विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांसह इतर वाचन करता यावे यासाठी शाळा परिसरात वृक्षाखाली विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा बांधला आहे। हा कट्टा त्यांनी आपली आई स्वर्गवासी पुष्पावती वसंतराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ बांधला आहे। 25 जानेवारी रोजी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी या वाचन कट्ट्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले। यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्गचे माजी नगरसेवक व जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्गचे माजी नगरसेवक व नळदुर्ग शहर ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी, पत्रकार विलास येडगे, सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागीरदार, पोलीस उपनिरीक्षक अनिल जोशी, सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जोशी उपस्थित होते। प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गवासी पुष्पावती कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभ कार्यक्रमानंतर जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांच्या हस्ते फीत कापून वाचन कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी संजय बताले, विनायक अहंकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या सर्वांनी शिक्षक विकास कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले। कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले। सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आज शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा जिंतूर येथे 75व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे आणि वाहतूक जागृत रॅलीचे आयोजन करण्यात आले। ध्वजारोहण निमित्त कार्यक्रम घेण्यात आला। शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अयाज सर यांनी केले। यानिमित्त वाहतूक जागृती रॅली काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांबद्दल घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सामूहिक गीत तसेच भाषण सादर केले। शेवटी आभार प्रदर्शन मजहर सर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जावेद अहमद सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। एकलव्य विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला।
आज एकलव्य माध्यमिक विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यालयाचे मुख्याध्यापक गित्तेश श्रीहरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश दराडे, वैजनाथ गरड महाराज व परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर लेझिम पथक व मेपोल पथक प्रमुख आरडी सर, मते रवी सर व शेखर लहाने सर, पांडुरंग वाघमारे, शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी जिंतूर शहरातून प्रभात फेरी काढली। प्रभात फेरी दरम्यान बलसा रोड, शिवाजी चौक, आंबेडकर चौक आदी ठिकाणी मेपोल व लेझिम पथकांनी प्रात्यक्षिके व सुंदर देखावा दाखवून उपस्थितांची मने जिंकली। यानंतर तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवून लेझिम व मेपोल यांचे प्रात्यक्षिक दाखवले। यावेळी तहसीलदारांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले। यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण। जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे कौतुक करत टंचाई नियोजन करण्याच्या दिल्या सूचना। प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तर महापालिकेत आयुक्तांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न। शहर जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात झाला साजरा। विविध शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ। आणि सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी केली दमदार कामगिरी। 21 लाखाच्या गांजासह 36 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।